गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज दुसरा स्मृतिदिन। आजवर अनेक बहारदार गाण्यांचा नजराणा दीदींनी चाहत्यांना भेट दिलाय, तर त्यांच्या गाण्यांसोबत त्यांचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा चर्चेत राहिलं। दीदी अविवाहित होत्या, पण त्या कुंकू का लावायच्या असा प्रश्न अनेकांना पडला होताच। याचं उत्तर खुद्द लता दीदींनीच एका मुलाखतीत दिलंय। तबस्सुम यांनी आजवर दीदींच्या अनेक मुलाखती घेतल्या। त्यात एकदा त्यांनी दीदींना तुम्ही कोणाच्या नावाचं कुंकू लावता असा प्रश्न विचारला होता। तेव्हा प्रश्नाचं उत्तर देताना दीदी हसल्या आणि म्हणाल्या, माझ्या माथ्यावर असलेलं हे कुंकू संगीताच्या नावाचं आहे। लता दीदींसाठी संगीत हेच विश्व होतं आणि त्यांच्या सुरेल आवाजाच्या जोरावर त्यांनी त्यांचा चाहता वर्ग निर्माण केला होता। त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संगीतावर प्रेम केलं। लता दीदींनी दिलेलं हे उत्तर हृदय पिळवटून टाकणारं होतं। त्यांनी उभ्या आयुष्यात संगीतावर खूप प्रेम केलं। लता दीदींनी मराठी, हिंदी आणि इतर भाषिक सिनेमांसाठी अनेक गाणी गायली होती। सोशल मीडियावर आजही दीदींचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात। आज जरी दीदी आपल्यात नसल्या तरी आयुष्यात कितीही संकट आली तरी पुढे चालत राहायचं हे त्यांनी आपल्याला शिकवलंय। लता दीदींना स्मृतिदिनानिमित्त राजश्री मराठीकडून विनम्र अभिवादन।